नमस्कार, मी डॉक्टर नम्रता रामदास बोरकर। आज मी तुम्हाला मनगणं ही रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी जनरली गोव्यामध्ये जास्त केली जाते, पण सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकणात सुद्धा ही रेसिपी प्रसिद्ध आहे। बऱ्याच प्रमाणात कॉमनली ही रेसिपी आम्ही करतो। 1.5 वाटी चणा डाळ घेतलेली आहे मी। त्यानंतर पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे। साबुदाणे पाव वाटी, थोडेसे भिजवून म्हणजे अर्धा तास भिजवून घेतलेले साबुदाणे आहेत। तूप 2 चमचे लागेल आपल्याला। किसलेलं ओलं खोबरं आहे, त्याचं दूध मी काढून ठेवलेलं आहे। काजू घालणार आहोत त्याच्यात। किंचित चवीसाठी मीठ लागणार आहे। पोळी आपल्याला लागणार आहे गोळीसाठी। तर ही शिजलेलं डाळीचं मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे। तुपामुळे या मनगण्याला एक वेगळी टेस्ट येते। ज्यांना तुपाचा स्वाद पसंत नाही त्यांनी फक्त शिजवून करावं। आणि तूप गरम झालेलं आहे, आपण डाळ टाकूया त्याच्यामध्ये। थोडीशी आच वाढवून याला एक उकळी येऊ दे। साबुदाणा भिजवताना आपण फक्त अर्धा तास आधी भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा, नाहीतर एकदम मऊ होतो, तो लगद्यासारखा होतो। त्यामुळे तो कुकरमध्ये न शिजवता अर्धा तास आधी भिजवलेला साबुदाणा आपण याच्यामध्ये घालणार आहोत। आता याला उकळी आलेली आहे। आता आपण भिजवलेला साबुदाणा याच्यामध्ये घालू। पिवळ्या डाळीमध्ये सफेद साबुदाणा असं एक वेगळंच कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये दिसतं। पुन्हा आपल्याला थोडीशी उकळी काढायची आहे। त्याला उकळी आलेली आहे। आपण आता गूळ घालणार आहोत त्याच्यात। कोकणात काही ठिकाणी मूग डाळ उपवासाला खाल्ली जाते। फक्त मूग डाळ आणि साबुदाणा हे कॉम्बिनेशन करून हा पदार्थ उपवासालाही केला जातो। उकळी आलेली आहे। तर आपण याच्यात नारळाचं दूध घालणार आहोत। नारळाचं दूध हे सोलकढीला करतो तसं पातळ न करता साधारण घट्ट असावं, म्हणजे त्याची चव जास्त येते। काही जणांना मिठाची गरज वाटत नाही, तर मीठ नाही घातलं तरी चालतं। काही जणांना स्वादासाठी मीठ घालायला लागतं। अगदी किंचित मीठ घालायचं आणि जास्त उकळ्या काढायच्या नाहीत दूध नारळाचं दूध घातल्यानंतर, कारण फुटण्याची शक्यता आहे। सगळ्यात शेवटी आपण काजू घालणार आहोत। अत्यंत पौष्टिक अशी ही सुद्धा रेसिपी आहे। थोडंसं झाकून ठेवूया। आता हे शिजलेलं मनगणं आपलं तयार आहे। स्वादासाठी थोडंसं जायफळ पावडर घालणार आहोत। आता आपण ते सर्व करूया। ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। आपले हे गोवन पद्धतीचं मनगणं तयार आहे। प्रत्येकाने आवर्जून करायला हरकत नाही। आपले इन्ग्रेडियंट्स घरी सहज अवेलेबल असणारे आहेत। आपण हे घरी करून बघा आणि जर आवडलं आम्हाला लाईक करा।